कशाला आला इथं? अरे योगेशचा निरोप मिळाला म्हणून आलो भेटायला. तू कसा बरा आहेस ना? तुला कसा वाटतो? म्हणजे तुला काय म्हणायचं समजलं नाही. पण माझ्या लक्षात तर कधीच आलं संजय. अरे मी चांगला ओळखून आहे तुला. अरे या गावातील गावगुंड तू. अरे तुझ्याबद्दल आणखी काय बोलणार मी? नीट बोला माझ्या बरोबर, नाहीतर याचे परिणाम वाईट होतील. अरे जा रे. अरे तुझे परिणाम तुझ्या जवळच ठेव. अरे या पुढे हा कैलास वेगळा दिसणार आहे, पण पूर्वीचा जो सरळ मार्गी कैलास कधीच संपला आहे. पण आता तुझ्या समोर दिसणार आहे तो नवा कैलास. अरे बिंदास, बेफिकीर आणि खुलशी कैलास. कारण या जगाचा विश्वासच साला उडाला आता. अरे तुझ्या कर्माचे फळ तू भोगतोयस, त्याला आम्ही काय करणार? म्हणून त्याचा राग तू माझ्यावर काढू नकोस. सज्जन, अरे जा रे साल्या. अरे फालतू बडबड करून माझं डोकं सटकवू नकोस. अरे हा आग लावीपणा सोडून दे, नाहीतर जर माझं डोकं फिरलं ना तर गावावरून धिंड काढीन तुझी या गावातून. तुझ्या घरात आलो म्हणून दादागिरी करतोस का रे माझ्यावर? अरे योग्य नाही कैलास. अरे चांगल्या वाईटाची विचार करण्याची वेळ आता गेले सध्या. अरे मला माझ्या जीवाची परवास नाही आता. पण मी झालं केलं ते सगळं व्यर्थ गेलंय. पण त्याबद्दल आपण कुणालाच दोष देणार, कारण दोष आहे तो माझ्या दैवाचा. पण मी यापुढे कुणालाच दोष देणार नाही. अरे मला हेच कळत नाहीये की तू माझ्यावर एवढं का चिडतोयस ते. मी काय केलं रे तुझं? तू काय केलंस आणि काय करणार आहेस याची चांगली जाणीव झाली मला. आणि म्हणूनच साला तुझ्यावर टाकलो हे तुला सुद्धा चांगलं माहिती आहे. मला काही सुद्धा समजलं नाही. स्पष्ट सांग काय ते, आणि मला ते समजलंच पाहिजे. असं कळलंच पाहिजे. मग ऐक, अरे महिन्यापूर्वी तू इथं आला होतास, जसा आत्ता आलास ना तसा. त्यावेळेस योगेशला काय सांगितलंस तू? मी काहीच नाही सांगितलं, फक्त मी भेटायला आलो. अरे खोटं बोलू नको सच्चा. बबांची बहीण रेखा, तिला कोणी फसवू? अरे ते मला काय माहिती. अरे तिला दिवस कुणापासून गेले मला काय माहित. अरे तुला सगळं माहिती आहे, तरी पण तू योगेशला माझ्याबद्दल सांगितलंस, खरं की नाही? अरे देवाशपथ मी नाही सांगितलं. खबरदार सज्जन, खोटं बोलशील तर साल्या तुझ्या कान फाडायला माझं. सज्जन, पण लक्षात ठेव, घाट माझ्याशी आहे आणि तुझा शेवट पण माझ्या हातूनच होणार आहे, हे लक्षात ठेव. काय झालं सज्जन? मला काय माहित, अचानक मारायला आलं माझ्यावर. कशाला आलास इथं? योगेशने बोलावलं ना म्हणून आलोय. यापुढे तोंड सांभाळून बोला, असा अपमान सहन केला जाणार नाही, आधीच सांगून ठेवतोय. तू काय सांगून ठेवणार मला? आता इथं तुझं तोंड फुटलं असतं. मी आले ना म्हणून वाचलास. चालता होई तू.
दोघांमध्ये कलह निर्माण झाले, जीवलग मित्र दुश्मन झाले. याला कारण कोण? याला कारण तूच आहेस. का चालता हो इथून? ठीक आहे वैशाली, तुम्ही पण वैशाली त्यावेळी माझ्याशी लग्नाला नकार दिला होतास. अगं फार दुखावलं गेलो तुम्ही. आणि आता माझ्या मनाप्रमाणे त्या दोघांच्याही दोस्तीला तडा दिलाय मी. आता आयुष्यभर तुला कसं रडायला होतो ना बघाच. या गोष्टीचा सुद्धा कसा बदला घेतो ना ते सुद्धा बघशील. दुसऱ्याचं चांगलं करण्यापलीकडे दुसरं कोणतं चांगलं कार्य तुझ्या हातून होणार आहे? कैलास आणि योगेश पुन्हा एकत्र येणार नाहीत का? तुटलेले हे अनमोल दुवे पुन्हा सारखे जाणार नाहीत का? रडावंसं वाटलंय म्हणून रडते. विनाकारण रडायला कोणी मेलं तर नाही ना इथं. काय अभद्र बोलताय? शोभतं का तुम्हाला? वेळी भरल्या घरात रडणं शोभतं तुला, पण त्याचं कारण विचारलं मला मात्र शोभत नाही. खरं सांग काय झालं रडायला? सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या पाहिजे असा नियम तर नाही ना. अगं कुणासमोर काय बोलतेस त्याचा विचार कर. अगं तो सज्जन इथे आला होता, त्याचा तू अपमान केलास. त्याने काय केलं तुझं? त्याची लायकीच तेवढी, त्याला मी तरी काय करणार? अपमानच काय, जोड्यानं मार खाण्याच्या लायकीचा आहे तो. अगं तो कसाही असला ना तरी तो माझा मित्र आहे. मीच बोलावलं तर त्याला इथे. मित्र? असले नालायक मित्र जवळ करून शेवटी पश्चाताप करण्याची वेळ आहे तुमच्यावर. म्हणजे म्हणायचं काय तुला? आता आणखी काय बोलणार? कैलास सारख्या चांगल्या मित्राची साथ सोडून त्याला दोष दिलात तुम्ही. त्याच्यासारख्या जीव माणसावर घडीला आरोप केले. काय मिळालं तुम्हाला यात? तुम्हाला काहीतरी मिळालं असेल, पण त्या बिचाऱ्याला पश्चातापाशिवाय दुसरं काहीही मिळालं नाही. त्याचा मोठेपणा तू मला सांगू नकोस. अगं चांगला ओळखलाय मी त्याला. अगं सज्जने सगळं काही सांगितलंय त्याच्याबद्दल. जे माहित नव्हतं ते सुद्धा माहित झालंय मला. सज्जन किडे पडून मरेल मी ना. कुणा तरी चांगलं झालेलं पावत नाही मेल्या
त्याची हिंमत असेल ना तरी ते माझ्या समोर येऊन बोल म्हणावं. असं भित्र्या भागूबाई सारखं तुमच्या मागून कान कशाला फुंकतो? अशी जा आणि घेऊन ये त्याला इथं. कशाला कशाला? तुमच्या पूर्ण प्रेमाची जाहिरात करायला की त्या कैलासचा मार करण्यासाठी? जोड्यानं मार खाणाऱ्याला शब्दांचा मारा हा फुलासारखाच वाटत असतो. तसाच आहे तो हलकट सज्जन. थोड्या वेळापूर्वी तो सज्जन इथे आला होता, त्याचा तो अपमान केला का? का का तर तुमच्या प्रेमाची नाटकं तो माझ्या कानावर घालतो म्हणूनच ना. आता तुमच्या बरोबर कसं आणि काय बोलू तेच कळत नाही मला. अगं सोन मुद्दे मला असं पकडला गेला ना तर तो काय बोलणार? तशी स्थिती झाली तुझी. तू काय बोलणार? खूप बोललात, खूप ऐकून घेतलं. गेला महिनाभर गुन्हा नसून सुद्धा खूप सहन केलं. पण आता नाही. सहनशीलतेची मर्यादा संपत आले तेव्हा मला इथं कैलासच्या घरात राहायचं नाही. आपली दुसरीकडे राहण्याची सोय करा. त्याच्याच घरात राहून त्याचा विनाकारण अपमान करायचा हा कुठला नाही. यापुढे आपण कुठेही गेलो ना तरी आपल्या अशी भांडणं होतच राहणार. तेव्हा या नेहमीच्या मनस्तावापेक्षा आपण दोघं वेगवेगळे एकमेकांपासून वेगळं होणं तुझ्या आणि माझ्या फायद्याचं आहे. काय म्हणायचंय तुम्हाला? यापुढे तुझ्यापासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय मी. कायद्याची लग्न अगं लग्न केलं माझ्या मित्राच्या सुखासाठी. ओरडू नकोस. अगं सत्य किती लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी ते टाहो पुढे आपलं दर्शन जगाला दाखवतात. असून सुद्धा माझ्या पतीने सुद्धा माझ्यावर अविश्वास दाखवावा. मग माझ्यासारखी अभागिन मीच. माझ्यासारखी अभागिन मीच. राम सेवक अंजनी सूत मारुती राया. आता हे काय म्हणून काय विचारतेस? आज आपल्या रात्री गावी आहे ना नाटक. नटवर्य मास्टर पीस सोनू हा डायरेक्टर आहे आणि मी त्यामध्ये महाबली हनुमानाची भूमिका करणार आहे. तेव्हा मुंबईवरून अजून हनुमानाचा हा गदा, हा मुकुट आणि ही शेपटी आता तात्पुरती लावली आहे पण ती सुद्धा आली नाही. पण या सोन्यानं सांगितलं आणि आपण ह्याच्यावरच भागवलं. कारण का तर जाहिरात ही झालीच पाहिजे. गावातील सर्व लोकांना हे समजलंच पाहिजे रात्री महाबली हनुमान कोण? हा मामा पसारकर. मामा पसारकर. मामा बसा तुम्ही. मी चहा घेऊन येते तुम्हाला. लागेल चहा? चालेल. तुझा सपास घेऊन ये. आणि तू रे का गप्प सोन्या? सोन्या काय? मास्टर पी सोनू म्हणा. आज मी तुमचा डायरेक्टर आहे. आज माझा मान होता. आणि सोन्या काय करताय? या महाबली हनुमान बोलू नकोस नाही तर या गदेच्या एकाच पहाराने तुझ्या डोक्याच्या टिकऱ्या उडवून तुला या यम सज्ञाला पाठवीन. अरे काय काय आहे काय? मारुती रायाचा अपमान, माझा अपमान.
काय चाललंय काय? ओ वसडकर मामा, हे रात्री त्या रावणाला बोला, आता कशाला बोलताय? आणि मला मारून रात्री नाटक कसं करणार आहे तुम्ही? सॉरी डायरेक्टर साहेब, सॉरी. पण तुझ्या मायला हे तू मला पहिलं काय सांगितलंस? अहो पण तुम्ही ऐकून घ्या द्यावा ना. सारख्या उड्या मारताय. अहो हनुमंत सारख्या उड्या मारत नव्हता. आणि अशा उड्या मारून रात्री आपला मांडव जाग्यावर तरी राहील का हो? असा समजून सांग. अरे मी नवा नट आहे ना, या प्रथमच रंगभूमीवर फडफडणारा. अहो फडफडणार नाही हो, पदार्पण करणारा. आईला झक मारले आणि तुमचे डायरेक्टर झाले. ते सोन्या, आता मात्र बरी आठवण झाली. रात्री मी त्या रामाच्या पाया पडणार नाही, मी त्याच्या पुढे वाकणार नाही. अहो पण का? कारण तरी काय? त्या रामाची भूमिका करतोय तो या सावल्या खेळकराचा खालचा चमडा पोट हो, आणि त्याचे पाय या माझ्यासारख्या या म्हाताऱ्याने धरायचे. हा माझा अपमान आहे, या मारुती रायाचा अपमान आहे, या मामा वसाळकराचा अपमान आहे. अहो मामा, शेवटी ते नाटक आहे हो. म्हणून काय झालं? वाटल्यास रामायण बदलून टाक, पण माझा निश्चय सोन्या कायम आहे. मी त्या रामाच्या पाया पडणार नाही म्हणजे नाही. आता काय बोलू माझा कप्पाल? अहो उलट कसं करणार आहे मी? समजा रामाने जर हनुमंताचे पाय धरले तर रात्री नाटकाला कोण थांबेल का हो? आणि माझ्या थोबाडात दात तरी शिल्लक राहतील का? मग असं कर, रात्री तू डायरेक्टर आहेस ना, मग रात्री नाटक संपल्यावर पहिल्या धारेची एक बाटली तू मला दारू द्यायचीच. आहेस कबूल? हा देतो. मग चालेल, मी त्या सावल्या पोळाचा हातात धरतो. काय? हे रामा, अरे हे घनश्यामा, अरे हे सावल्या रामा, हा मारुती राया हा आपल्या चरणी लीन झालाय. अरे आज्ञा करावी असा जाऊन ती मुंबई चालून सीताबाईला पोलीस स्टेशन आणतो. मला वाटतं रात्री तुम्ही माझ्या नाटकाची पूर्ण वाट लावून टाकणार आहे बघा. डोकं सुटलं. ओ वसाडकर मामा, मुंबई जाणून काय? रावणाची लंका दल करू म्हणा. मामा, अहो रामाच्या काळात पोलीस स्टेशन कुठं होतं? अहो रावणाच्या अशोकवनातून म्हणा. आयला हा असला नट मागात पडायचा. डायरेक्टर आहेस ना, हा? मग समजून घे, साल्या असा चिडतोस कशाला? अरे तुला मी नवीन आहे हे तुला माहित आहे ना रे. आता काय काय सांभाळू तुमचं? अहो रात्री नाटक आहे, वेळ तरी आहे का आता मला सांगा? घाबरू नकोस, अरे तू घाबरू नकोस. रात्री बघत त्या नटीला कशी आग लावतो ती, त्या नटीचं. अरे रात्री त्या होणाऱ्या सुपरनेकेचं साल रात्री जाग्यावर राहणारच नाही. आवड रे तिला रात्री कशी थया 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 नाचायला लावतो ती तू बघत. अरे या मामा वसाळकरांचं पाणी तिला दाखवतोच. नटाच काय सोन्या? अरे आता तरी बरोबर बोललो ना रे. आता काय बोलू माझा कप्पाल? अहो तुमच्यासारखा नट असल्यावर रात्री काय होईल त्या नटीचं
याचाच विचार करतोय. घाबरू नकोस सोन्या, तू अजिबात घाबरू नकोस. अरे रात्री मी त्या माई समोर अशी उडी मारेन ही अशी खूप. मामा चहा. लवकर पी. शांत बसायचं. सकस पी. बरं वसाडकर मामा, आता चहा झालाय. चला आता. माई शोक आवरा आपण. हा आपला महाबली हनुमान आपला भक्त असताना घाबरण्याचे कारणच ते काय. अरे हा महाबली हनुमान तर कुणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही. मला हा माझी वाटल्यास माझी ही साथी खाऊन पहा. ते तुम्हाला या सोन्या फडफड्याची मूर्ती दिसेल. मामा माझी नाही हो. अहो ते प्रभू रामचंद्रांची. मला वाटतं रात्री तुम्ही माझ्या सोन्यासारख्या नाटकाचं वाटोळं करून टाकणार आहे बघा. आता आम्ही चाललो त्या रामाला भेटायला सावल्या केरकरच्या घरात. आला असा हा भगवान पकडून त्या रावणाची मान. ते पकडून त्या रावणाची मान. त्याची हळूहळू काय हा महाबली हनुमान काय हळूहळू हलवतो कदा. तो नेहमीच सोन्या जोडानेच हलवणार. शेपटी सुद्धा रे तू मेलाच होणार डायरेक्टर. अरे चल माझी पकड. शेपटी पकडतो तुमची शेपटी. काय करणार, डायरेक्टर पडलो ना मी. गणेश आता चला. महाबली हनुमान की जय. महाबली हनुमान की जय. बाबा वसाडकर की जय. रसिक प्रेक्षकांच्या मनोपासून आलेले बक्षीस विनोद कप्पे, विकास